आता मी काय सांगतो ते ऐकून घ्या, नाही तर परत म्हणताना जातीवाद करतोय. तर जातीवाद पितीवाद करत नाही मी. तर मला एकच गोष्ट म्हणायचं आहे, की ही जी जुन्या काळी जे विषय होते, जसे की असं होतं की जुन्या काळी आता वैद्याला घ्या आपण. वैद्य लोक होती. तर वैद्य लोक त्यांच्या पिढी दर पिढी, पिढी दर पिढी, पिढी दर पिढी ते आयुर्वेदिक जडीबुटी काय असेल ते असेल, कुठल्या आजारावर कुठलं निदान आहे हे ते सगळं म्हणजे पिढी दर पिढी देत होते, पिढी दर पिढी. आणि कसं असतं, आपण डिग्री घेतल्यानंतर सपोज आपण डिग्री घ्यायला जातो. सपोज आता मी डॉक्टरची डिग्री घ्यायला गेलो, तर डॉक्टरच्या डिग्रीमध्ये घेताना जे सिलेबसमध्ये आहे तेवढंच नॉलेज मी घेतो. त्याच्या व्यतिरिक्त मी नॉलेज घ्यायला मला थोडंसं अजून एफर्ट द्यावा लागतात, किंवा मला तो कंटिन्यूस सहवास लागतो. तर वैद्यांच्या लाईफमध्ये असं व्हायचं की ते कंटिन्युअस त्यांचं पोरगा असो पोरगी असो, ते कंटिन्युअस त्यांच्या सहवासात म्हणजे हाताखाली वगैरे काय कंटिन्युअस तो सोबत, कंटिन्युअस तो एक्सपिरियन्स त्या पोराकडं यायचा. मग हा जो कंटिन्युअस एक्सपिरियन्स असतो तो काय करतो, म्हणजे नाही का, जास्त अजून परफेक्ट बनवतो. पण आपल्याला डिग्रीमध्ये ते परफेक्ट बनवत नाही तेवढं, कारण की आपल्याला डिग्री शाळेत गेलो म्हणजे कॉलेजला गेलो, त्यानंतर आलो, त्याच्यानंतर काय असेल ते हॉस्पिटलमध्ये ड्युटी वगैरे केली, घरी येतो, आपलं काय असेल ते करतो. पण ही लोक कंटिन्युअस त्याच्यातच, म्हणजे घरातच सगळं सगळं घरातच जडीबुटी बुटी सगळं साईडला पडलेलं आहे. परत आंघोळ करतोय, परत त्याचंच ते म्हणजे आंघोळीमध्ये सुद्धा आयुर्वेदिक, म्हणजे बाबा की कसं आंघोळ करायची, का जेवल्यानंतर करायची नसती, काय करायचं, म्हणजे सगळीकडं म्हणजे वैद्य हा घुसतो सगळीकडं. मग त्याच्यानंतर ते माणूस तो परफेक्ट बनतो, मग तो पोरगा परफेक्ट बनतो, आणि पुढं जाऊन अजून तो त्याच्या पोरांना परफेक्ट बनवतो. म्हणजे हे असं परफेक्टनेशन जे असतं ना, ते वाढत वाढत जातं. तो मी विचार करा, आता इंजिनियर साईडला जाऊ आपण. ते इंजिनियर साईडला जावा, आजकालची इंजिनिअरिंग फील्ड आहे, तर त्या फील्डमध्ये आजकालचे रस्ते ब्रिज, बाबा ब्रिज आत्ता पडलेला असतोय नाही का, बांधतोय आणि 2 वर्ष त्या ब्रिजची फार चिराबिरा पडलेल्या आहेत, बिल्डिंगला चिराबिरा पडल्यात. आता फ्लॅट घेणाऱ्यांना माहीत असेल, फार बिल्डिंगला चिराबिरा पडलेल्या आहेत. काय करावं काय कळत नाही. पण जुन्या काळची माणसं एवढे भारी भारी त्यांनी मंदिरं बांधली, एवढे भारी भारी त्यांनी ब्रिज बांधले. ते अजून अजून इंग्रजांनी बांधलेले ब्रिज अजून 150 200 वर्ष अजून चालू आहेत ते. दौंडमध्ये मी गेलो, दौंडमधल्या 28 मोऱ्या, त्या तर काहीतरी कितीतरी वर्षापूर्वी बांधलेल्या. त्याच्यावरनं अजून नगरला जाणारी, दौंड ते नगर जाणारी, दिल्ली बिल्ली त्या साईडला जाणारी रेल्वे अजूनसुद्धा त्याच्यावरनं चालते. अजूनसुद्धा ऑप्शनल ब्रिज बनवला नाही त्यांनी. मग सांगण्यात तात्पर्य हे की परफेक्शन जे येतं ना, ते कंटिन्युअस पिढी दर पिढी येत असतं. आपण मस्त डिग्री घेतो मधी, पण पुढं जर त्या डिग्रीचा विषय फॅमिलीमध्ये परत त्यांनी डॉक्टर तिथून पुढं चालू केलं की बाबा हा असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं आहे. पण आता इंटरेस्टवर आपण घेतोय, आता एखादा डिग्री घेतोय डॉक्टरची, तर त्याच्या इंटरेस्टवरती घेतोय. पण जुन्या काळी ज्यांनी हे बनवलं, जसं की चांभार, लोहार, जसं की माळी, मराठा, यांची प्रत्येकाची कामं वेगवेगळी होती. तर सांगण्यात तात्पर्य हे की काही कम्युनिटीच्या लोकांनी म्हणजे ते जाती डिवाईड केल्या, की बाबा त्याचं तुच्छ बिच्छ असं तसं निर्माण केलं. पण मला असं म्हणायचं आहे की हे जे आधी ज्यांनी जी कामं करत होती ना, ती कामं ती लोक लय परफेक्ट करत होती, लय म्हणजे लय परफेक्ट करत होती. पण त्यांना ते त्या कामावरनं जज केलं गेलं, की सपोज एखादा म्हणजे तेल म्हणजे नाही का, तेल येतं त्यांना काहीतरी असं वेगळंच, म्हणजे परत परत आता मी ते बाकीचे नाही घेणार विषय. पण सांगण्यात तात्पर्य हे की ती त्या कामामध्ये लय परफेक्ट होते. कामं बघितली गेली ना, त्यांना कामावरनं जज केलं गेलं. म्हणून आजकाल इंग्रजांच्या टायमिंगला, आणि त्यात इंग्रज आलेच आगीत तेल टोचायला. इंग्रजांनी तर वाट लावलीच तशी, आणि सगळा घोटाळा झाला. तर मला असं वाटतं की माझं पर्सनल ओपिनियन की हे जे होतं ते पहिल्या टायमिंगला ते योग्य होतं, पण जो माणसांमध्ये जो भेदभाव होता तो चुकीचा होता. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती नक्की कमेंटमध्ये सांगा.